नमस्कार. मी अनुराधा दिलीप मेंदळे, राहणार ठाणे, वय 67 वर्षे, शिक्षण BSc MA BEd, निवृत्त मुख्याध्यापिका, विद्याभवन हायस्कूल घाटकोपर येथे 35 वर्षे नोकरी, आदर्श शिक्षक, राज्य पुरस्कार प्राप्त, अभिवाचन, काव्यलेखन, वक्तृत्व यांची अनेक बक्षिसे. मी आता संगीत उशाप या नाटकातील एक प्रवेश सादर करणार आहे. हे नाटक लिहिलेलं आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी. प्रवेशामध्ये संत सोयराबाई आणि संत चोखामेळा यांचा संवाद आहे. अगो बाई, भजन करता करता या माझ्या कांतांना ग्लानी आली. दिवसामागं दिवस लोटत आहेत, पण अन्नाचा लेश पोटात घेत नाही. त्या योगानं शरीर जरी अगदी कृश झालं आहे, तरी तेच पहा कसं दिवसेंदिवस प्रकाशत चाललं आहे. नाथ, क्षमा करावी, पण म्हटलं एक मागणं आहे. कोण? भारे? विचार काय ते. नाथा, आजपर्यंत आपल्या भगवत भक्तीच्या आड मी आले का? संसाराच्या लोभस्तंभाला बांधून टाकण्यासाठी माझ्या या मायापाशांचा कधीतरी दुरुपयोग केला आहे का? साध्वी, तसं तू कधीही केलेलं नाहीस. फार काय सांगू, अग्नीला जशी दीप्ती, विवेकाला जशी मती, किंवा मोक्षाला जशी भक्ती, तशीच माझ्या परमार्थ साधनाला तू मूर्तिमंत अनुकूलताच झालेली आहे. तर मग मी म्हणते, याचा आपण विपरीत अर्थ घेऊ नये. अन्ना वाचून आपण इतके कृश झाला आहात की मला आपल्या प्राणांची चिंता वाटू लागली आहे. म्हणून म्हणते, आपण थोडंसं अन्न स्वीकारावं. परंतु माझ्या या दैहिक ममतेसाठीच मी आपणाला अन्नग्रहणाचा आग्रह करते असं नाही, तर त्याला आणखी एक बलवत्तर कारण आहे. भगवान प्रत्यक्ष येऊन प्रसाद देतील तरच मी अन्न घेईन. हा जो आपण पण केलात, हा एक प्रकारचा त्रागा होत नाही का? भार्ये, म्हणूनच आता पाप पुण्याचा निर्माता जो परमेश्वर, त्याचेच तोंडून याचा निर्णय ऐकण्याचा मी निश्चय केलेला आहे. आणि आत्म्याचे कष्टाविषयी विचारशील तर मी भाजी भाकरी पोटभर खाऊन जे सुख होते ते या जन्मात बरेच वेळा अनुभवलं आहे. परंतु परमेश्वराचे प्राप्तीसाठी अन्नत्याग केल्यापासून जे सुख आणि जी शांती माझा आत्मा भोगू लागला आहे, तितकी तो कधीही उपभोगीत नव्हता. अस्पृश्यांना देवमूर्ती दर्शनाचा अधिकार आहे की नाही? अस्पृश्यांना देवळात जाणं वैध की अवैध? त्यांना या जन्मीच उद्धार आहे की नाही? थोडक्यात म्हणजे अस्पृश्य हे मनुष्य आहेत की नाहीत? का त्यांनी कितीही पुण्य आचरलं, कितीही शुद्ध आणि पवित्र परोपकारी जीवन घालविलं, तरी केवळ ते अमक्या जातीत जन्मले म्हणून त्यास या जन्मी उद्धार नाही, या प्रश्नाचं उत्तर मिळेतो. साध्वी, आम्ही आम्हास पुण्यप्रद कर्म कोणचं ते ठरवावं तरी कसं? पाप पुण्याच्या निर्णयाचं ओझं आता माझ्या दुर्बळ खांद्यावरून आम्ही पांडुरंगाच्या चरणापुढे टाकून दिलं आहे. नाथ, पण देवाला हे एक संकटच घालणं आहे, नाही का? असं धरणं धरल्यानं देव प्रत्यक्ष येऊन प्रत्येकाला भेटतातच असंही नाही नाथ. परंतु साध्वी, देवानं येणं न येणं, माझ्या प्रश्नाला उत्तर देणं न देणं,
हे देखील आम्ही देवाच्या इच्छेवरच सोपविलं आहे. आम्ही अन्न सोडलं नाही तर कांते आमचं अन्न सुटलं आहे. वसंताचा स्पर्श वेळेवर झाला नाही म्हणून लताजी चुकते, ती त्याला संकटात घालावं म्हणून थोडीच चुकते. वासंतिक वायूच्या श्वासोच्छ्वासा वाचून तिला फोफावताच येत नाही म्हणून ती चुकते. तशीच आमची अवस्था झाली आहे. एका श्रीहरी वाचून आता काही नकोसं झालं आहे. गोविंद गोविंद. अगं बाई, हे काय? नाथ नाथ, मूर्छा आली यांना. आता कोणाला बोलवू? अहो, उभ्या जन्मात कोणाचं अहित म्हणून चिंतिलं नाही, तो माझा हा निरुपद्रवी परोपकारी साधुवृत्ती कांत येथे उपास तापास काढीत मूर्छित पडला आहे. देवा, तुमच्यासाठी पडला आहे. आमुची तो दशा विपरीत झाली, कोण आम्हा घाली पोटामध्ये. सोयरा म्हणे माझे जीव प्राण तुम्ही, आणिक तो आम्ही कोठे जावे. नाथ नाथ. अगो बाई, ही मूर्छा काही मनस्वी दिसते. आकाशवाणी होते. सोयराबाई, साध्वी, तुझा कांत मूर्छित झालेला नाही, समाधिस्थ झालेला आहे. वरतून कोण बोललं? एकाएकी माझ्या डोळ्यांना दिपवून टाकणारी ही तेजस्वी लहर कुठून चमकून गेली? माझ्या कांतांना समाधी लागली आहे. आकाश तर निरभ्र आहे, वीज तळपली असंही म्हणता येत नाही. अगो बाई, हे मंजूळ वायू कुठून सुटले? साध्वी, सोयरे, कांते, आता इथं कोण आलं होतं? सूर्यासारखा तेजपुंज असूनही चंद्रासारखी शीतळ अशी प्रभाव धारण केलेली कोणाची तरी दिव्य मूर्ती आता इथं उभी होती. सांग, कुठं गेली ती? नाथ नाथ, कोणी आलं नाही. साध्वी, ती मोहक मूर्ती, ती वरद मूर्ती. अगं बाई, पुन्हा समाधिस्थ झाले की. पण ही समाधी की पोटात अन्न नसल्यामुळे आलेली मूर्छा? माझा जीव घाबरतोय. वायूचा झटका तर नाही ना आला त्यांना? श्रीकृष्णा, नंदकिशोरा, गोपाला, हे गोपी जनवल्लभा, थांब थांब. नाथ, हे काय? कुठे आहे श्रीकृष्ण? तो गोकुळामधला गोपगोपींचा वल्लभ, तो आम्हा अस्पृश्यांचा थोडाच पालक व वल्लभ आहे. तो गोपींसाठी धावेल, अस्पृश्यांसाठी कोण धावणार नाथ? साध्वी, पितांबरधारी ती गोजिरी मूर्ती कुठे गेली? आत्ता इथं होती. महाराज, एकसारखा ध्यास लागल्यानं आणि अन्नत्यागामुळं आपल्याला नसते भास होत असतील. असेल, भासही असेल. ती पहा पितांबरधारी श्रीकृष्ण मूर्ती. साध्वे, ती पहा, तीच ती मूर्ती. हाच माझा श्रीकृष्ण, हाच माझा देव. प्रत्यक्ष श्रीकृष्ण प्रकट होतात. चोखा आणि सोयरा दोघंही साष्टांग दंडवत घालून, आनंद झाला, देवोची देखला देहा माझी.
चोखा म्हणे माझा संदेह फिटला, देव प्रगटला देहा माझी. धन्यवाद.